गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द BEE. BEE मध्ये बेटा आपण काल नेचर ऑफ इंड्युस्ड ईएमएफचा कन्सेप्ट चालू केला होता, राईट. नेचर ऑफ इंड्युस्ड ईएमएफ मध्ये आपले दोन कन्सेप्ट होते. कुठले कुठले बेटा? डायनॅमिक इंड्युस्ड ईएमएफ, अजून एक कुठले बेटा? स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. डायनॅमिक इंड्युस्ड ईएमएफ मध्ये काय होतं? इन विच देयर इज अ फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर अँड चेंज इन फ्लक्स टेक्स प्लेस. फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर होतं आणि फ्लक्स काय होतं बेटा? चेंज होतो. फ्लक्स चेंज झाला की ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ इंड्यूस झाला म्हणजेच व्होल्टेज आला, व्होल्टेज झाला म्हणजेच करंट प्रोड्यूस होतो. फॅरेडेजचा फर्स्ट लॉ किंवा सेकंड लॉ आठवतं बेटा? हे कोणी सांगितलं? सगळं फॅरेडेजच्या फर्स्ट लॉ. पुन्हा एकदा डायनॅमिकल इंड्युस्ड ईएमएफ मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तिथे फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर होते. मग फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर होताना आपण बघितलं पॅरलल फ्लक्स असा असेल तर त्याला पॅरलल मध्ये मूव्ह झालं तर ईएमएफ इंड्यूस किती होतो बेटा? 0 होतो. त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर मध्ये मूव्ह झालं तर ईएमएफ इंड्यूस किती होतो? मॅक्सिमम होतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा कन्सेप्ट चालू केला होता स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ बद्दल मी तुम्हाला थोडंफार लिहून पण दिलं होतं आणि सांगितलं पण होतं. स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ बद्दल काय होतं बेटा? द स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ इज अ ईएमएफ इन विच देयर इज नो फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर. फिजिकल मुवमेंट होते का बेटा? नाही. बट देयर इज चेंज इन द फ्लक्स. बट चेंज इन द फ्लक्स कशामुळे होतं? ड्यू टू द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द करंट. ड्यू टू द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द करंट. पुन्हा एकदा स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ मध्ये काय होतं बेटा? तिथे कंडक्टरची मुवमेंट होत नाही पण तरीही माझा फ्लक्स काय होतो? चेंज होतो. कोणामुळे होतो? करंट कमी जास्त केल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा फ्लक्स काय होतो बेटा? चेंज. त्याचे दोन टाइप्स होतात. कुठले कुठले बेटा? एक सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि अजून एक कुठले? म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. त्याचे दोन टाइप्स कुठले कुठले बेटा? सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ आणि अजून एक कुठले? म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ. तर आज आपल्याला कुठलं बघायचं बेटा? सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. सेल्फ इंड्युस्ड ईएमएफची डायग्राम. आता ही डायग्राम तुम्हाला मी काल काढायला लावली होती बेटा, आठवतंय? ठीक आहे. सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ मध्ये काय असतं? पहिले तर हा टाईप कशाचा पहिला पॉईंट तो सांगायचा. सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ कोणाचा टाईप आहे बेटा? स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ. मग स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ मध्ये काय घडतं? स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ मध्ये काय घडतं? त्याच्यामध्ये ना बेटा की बाबा फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर होत नाही पण करंट काय केला जातो? कमी जास्त केला जातो आणि त्याच्यामुळे त्याचा फ्लक्स काय होतो? चेंज. त्याची एक्सपेरिमेंटल डायग्राम इथे तुम्हाला डोळ्यासमोर दिसते. ही कुठली डायग्राम बेटा? एक्सपेरिमेंटल डायग्राम. या डायग्राम मध्ये काय सगळ्यात पहिले व्होल्टेज आहे, हा स्विच आहे. हा स्विच मी ओपन करू शकतो, क्लोज करू शकतो. आता स्विच बद्दल माझ्यामध्ये मेकॅनिकलची मुलं आहेत तुम्ही, राईट. मेकॅनिकलच्या मुलांना तुम्हाला स्विच ओपन आणि क्लोजचा फंडा मी इथे कधी माहित नसेल सांगतो. हा जो स्विच आहे, स्विचचे बेटा दोन प्रकार असतात. SWITCH स्विच. हा कुठला बेटा माहिती का? ओपन स्विच आहे. ओपन स्विच म्हणजे सपोज इथे काही सर्किट जोडलेली असेल, ठीक आहे. इथून करंट आला तर हा करंट बेटा पुढे जाईल का? नाही जाणार. का? स्विच ओपन आहे. स्विच काय बेटा? ओपन आहे. स्विच ओपन असल्यामुळे करंट काही पुढे जाणार नाही. तेच सेकंड ऑप्शन, जर मी इथे स्विच असा काढला, हा कुठला स्विच झाला बेटा माहिती का? हा स्विच आहे. हा स्विच जो झाला तो क्लोज स्विच झाला. कुठला स्विच झाला? क्लोज. आता इथून करंट 100% जाईल. लक्षात आलं? क्लोज स्विच आणि ओपन स्विच. मग इथे कुठला स्विच दिसतोय आपल्याला? क्लोज स्विच. इथे स्विच कुठला आहे? क्लोज. व्होल्टेज लावलाय, स्विच लावलाय. त्याच्यात ही काय बेटा? कॉइलिंग आहे. आतमध्ये काय? कंडक्टर आहे. इथे काय प्रोड्यूस होतं बेटा? फ्लक्स प्रोड्यूस होतोय. इथे काय लावलंय? व्हेरिएबल रेजिस्टर. हा जो व्हेरिएबल रेजिस्टर बेटा, हा रेजिस्टरची किंमत मी कमी जास्त करू शकतो. जर माझा रेजिस्टर कमी जास्त झाला त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली माझा करंट काय होईल बेटा? कमी जास्त होईल. उलट लॉजिक होईल. रेजिस्टन्स कमी केला तर करंट जास्त फ्लो होईल. येस ना बेटा? का? आता पुन्हा I इज इक्वल टू V अपॉन R असतं. सगळ्यांना माहिती आहे I इज इक्वल टू किती असतं बेटा? V अपॉन R. म्हणजेच I जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाला बेटा? रेजिस्टन्सला. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे फंडे माहिती पाहिजे बेटा. ठीक आहे. हा कुठल्या प्रोपोर्शन मध्ये आला? इन्व्हर्सली. इन्व्हर्सली म्हणजे काय? की बाबा एकाची किंमत सपोज मी I वाढवला तर रेजिस्टन्स काय होईल बेटा? कमी होतो. आणि I कमी केला तर रेजिस्टन्स काय होईल बेटा? वाढेल. उलट बोला किंवा रेजिस्टन्स कमी केला तर I वाढेल, रेजिस्टन्स वाढवला तर करंट काय होईल बेटा? कमी होईल. तेच आता इथे जर मी रेजिस्टन्सची किंमत वाढवली, करंट काय होईल बेटा? कमी जाईल. रेजिस्टन्सची किंमत कमी केली तर करंट काय होईल बेटा? वाढेल. म्हणजे हा जो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे तो काय करेल बेटा? मला विच इज हेल्पफुल फॉर मी टू चेंज इन करंट. विच इज हेल्पफुल फॉर मी टू चेंज द करंट. म्हणजे ह्या व्हेरिएबल रेजिस्टन्समध्ये करंटची किंमत काय होईल बेटा? कमी जास्त होईल. आणि तेच मला हवं. आता जर मी व्हेरिएबल रेजिस्टन्सची किंमत कमी जास्त केली तर माझा करंट काय होईल बेटा? कमी जास्त होईल. करंट कमी जास्त झाला तरी ऑटोमॅटिकली इथे फ्लक्स काय होईल बेटा? चेंज होईल. इथं कुठेही फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर झाली का बेटा? या कुठल्याही केसमध्ये फिजिकल मुवमेंट ऑफ द कंडक्टर झाली का? नाही. फिजिकल मुवमेंट नाही झाली पण तरीही माझा करंट काय झाला बेटा? कमी जास्त झाला. पण तरीही माझा करंट जो आहे तो काय झाला बेटा? कमी जास्त झाला. याच कन्सेप्टला त्यांनी काय नाव दिले बेटा? सेल्फ
इंड्युस्ड EMF. ह्याच कन्सेप्टला त्यांनी काय नाव दिलंय? सेल्फ इंड्युस्ड EMF. पुन्हा एकदा सेल्फ इंड्युस्ड EMF. सेल्फ इंड्युस्ड EMF काय सांगतो बेटा की बाबा याच्यामध्ये प्रॅक्टिकली बघायला गेलं तर कंडक्टर माझा मूव्ह केला जाणार नाही, करंटची किंमत कमी जास्त होईल आणि EMF काय होईल बेटा? इंड्युस होईल. मग सर्किट डायग्राममध्ये काय काय स्विच आहे जो की माझा क्लोज पाहिजे, व्होल्टेज लावलेलं आहे, रेजिस्टन्स लावलेला आहे, इथे काय कॉइलिंग आहे आणि मध्ये काय इथे फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे. ठीक आहे. बरं आता इथे याच्या रेजिस्टन्सची किंमत काय होईल बेटा? कमी जास्त करेल म्हणून माझा करंट कमी जास्त होईल. करंट कमी जास्त झाला, फ्लक्स कमी जास्त झाला, ऑटोमॅटिकली EMF इंड्यूस झाला. EMF इंड्यूस झाला म्हणजेच व्होल्टेज आला, म्हणजेच काय आला बेटा? करंट आला. इथे काय प्रोड्यूस होईल? माझा करंट प्रोड्यूस होईल. येस और नो? कळाले बेटा? काय झालं काय नाही? हा कन्सेप्ट कुठला बेटा? सेल्फ इंड्युस्ड EMF. कुठला कन्सेप्ट आहे हा? सेल्फ इंड्युस्ड EMF. ओके बच्चों, डायग्राम तो सगळ्यांनी काढली असेलच. ठीक आहे. कारण आता लिखापडी घ्यायची याची. ठीक आहे. चल घ्या लिहून. लिखापडी घ्या, लिखापडी घ्या. The above figure shows the concept of self-induced EMF. The above figure shows the concept of self-induced EMF. The above figure shows the concept of self-induced EMF, which is a type of statically induced EMF. Which is a type of statically induced EMF. Which is a type of statically induced EMF. Puts a point. Puts a point. In statically induced EMF, there is no physical movement of the conductor. In statically induced EMF, there is no physical movement of the conductor. In statically induced EMF, there is no physical movement of the conductor or coil. There is no physical movement of the conductor or coil, but change in the flux takes place. But change in the flux takes place due to the change in current. But change in the flux takes place due to the change in current. Due to the change in current. Puts a point. The above figure shows a coil with n number of turns. The above figure shows a coil with n number of turns, comma, a magnetic core, comma, switch, a magnetic core. इथे प्लीज सगळ्यांनी एक शब्द ऍड करून घ्यायचा बेटा. कंडक्टर त्यालाच एक काय मॅग्नेटिक कोर असं नाव आहे. ठीक आहे. कंडक्टरला नाव एक काय ना बेटा? मॅग्नेटिक कोर. मॅग्नेटिक कोर, कॉमा स्विच, कॉमा स्विच, कॉमा व्होल्टेज सप्लाय, कॉमा व्होल्टेज सप्लाय. The above figure consists of a coil with n number of turns. The above figure consists of a coil with n number of turns, comma, a magnetic core, comma, a magnetic core, comma, a switch, comma, voltage supply, and a variable resistance. And a variable resistance. And a variable resistance. Okay, puts a point. As the switch is closed, as the switch is closed, as the switch is closed, the current starts flowing through the coil. As the switch is closed, the current starts flowing through the coil. As the switch is closed, the current starts flowing through the coil, due to which the flux is produced. Due to which the flux is produced. The flux is produced. Due to which the flux is produced. ठीक है. पुढचा पॉइंट घ्या. Now when we vary the value of resistance, now when we vary the value of resistance, now when we vary the value of resistance, the current here changes. The current here changes. The current here changes. Due to which the flux also changes. Due to which the flux also changes. Due to which the flux also changes. Hence an EMF is induced. Hence an EMF is induced. Hence an EMF is induced, which is known as self-induced EMF. Hence an EMF is induced, which is known as self-induced EMF. ओके बेटा, इथे ना तुम्हाला एक फॉर्म्युला पण लिहायचा आहे फ्लक्स लिंकेजचा. ठीक आहे. पण त्याच्या आधी हे बेसिक्स जर कोणाला कॉपी करून घ्यायचे असतील तर प्लीज कॉपी करून घ्या व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. हे बेसिक्स ज्यांना कोणाला लिहायचे असेल त्यांनी प्लीज लिहून घ्या. ठीक आहे. ओके. आता
इथे ना बेटा आपल्याला खाली एक फ्लक्स लिंकेजचा जो कुठलाही माझा फ्लक्स प्रोड्यूस झालाय किंवा फ्लक्स चेंज झालाय, प्रोड्यूस नाही फ्लक्स चेंज झालाय, तो फ्लक्स लिंकेजचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. फ्लक्स लिंकेज किंवा जो काही फ्लक्स माझा चेंज होतो त्याला काय नाव दिले, फ्लक्स लिंकेज. फ्लक्स लिंकेजचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे, फ्लक्स लिंकेज इज इक्वल टू एन इंटू फाय असतो. फ्लक्स लिंकेज किती असतो बेटा, एन इंटू फाय. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. फाय म्हणजे काय बेटा, मॅग्नेटिक फ्लक्स. खालच्या वर्डमध्ये लिहून घ्या. The flux linkage can be given by the formula. The flux linkage can be given by the formula. The flux linkage can be given by the formula. Flux linkage is equal to n into phi. Flux linkage is equal to n into phi. Flux linkage is equal to n into phi. Where n is equal to number of turns. Where n is equal to number of turns. And phi is equal to magnetic flux. And phi is equal to magnetic flux. And phi is equal to काय बेटा, magnetic flux. ओके, पुढची हेडिंग टाकायची आहे सेल्फ इंडक्टन्स. हेडिंग टाका सगळेजण, सेल्फ इंडक्टन्स. ओके, सेल्फ इंडक्टन्स काय असतं. सेल्फ इंडक्टन्स, आता ऑलरेडी हा कन्सेप्ट आपल्याला इंडक्टन्स माहिती आहे बेटा. इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स काहीच फरक नाही आहे. सेल्फ इंडक्टन्स म्हणाल की नाही, ही पण एक प्रॉपर्टी आहे. काय, इट इज अ प्रॉपर्टी टू अपोज द चेंज इन करंट. टू अपोज द चेंज इन डायरेक्शन ऑफ करंट म्हटलं तरी चालतं. इंडक्टन्स आठवतं बेटा, करंटच्या डायरेक्शनला तो चेंज होऊ देत नाही, इकडं तर इकडंच जा, पुढे नको चेंज नको डायरेक्शन. रेजिस्टन्स काय करतो, करंटला जाऊच देत नाही. इंडक्टन्स काय करतो, करंटला जाऊ देतो पण त्याची डायरेक्शन चेंज होऊ देत नाही. करंटला जाऊ देतो पण त्याची डायरेक्शन काय होते बेटा, चेंज होत नाही. तसा सेल्फ इंडक्टन्स. Self inductance is the property of inductor. It is the property of inductor to oppose the change in current. It is the property of inductor to oppose the change in current. त्याच्यासाठी पुन्हा सेल्फ इंडक्टन्स जोड केला तर एल नीच. सेल्फ इंडक्टन्स कशा दाखवतात, एल नीच. त्याच्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, एल इज इक्वल टू एन इंटू फाय अपॉन आय. हा फॉर्म्युला बघितला आहे. एल इज इक्वल टू किती असतं, एन इंटू फाय अपॉन आय. कळाले. चलो हेडिंग टाका, सेल्फ इंडक्टन्स. छोटासा कन्सेप्ट 2 मार्कासाठी. सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स खाली लिहा. सेल्फ इंडक्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ द कॉइल. सेल्फ इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ द कॉइल. सेल्फ इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ द कॉइल टू अपोज एनी चेंज इन द करंट. टू अपोज एनी चेंज इन द करंट. टू अपोज एनी चेंज इन द करंट. Self inductance is the property of the coil to oppose any change in the current flowing through it. To oppose any change in the current flowing through it. To oppose any change in the current flowing through it. खालच्या ओळीमध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युला. खालच्या ओळीमध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युला. L is equal to n into phi upon I. L is equal to n into phi upon I. Where L is equal to capital L is equal to where म्हटलं की असं लिहायचं, capital L is equal to self inductance, n is equal to number of turns, capital L is equal to self inductance, capital N is equal to number of turns, phi is equal to magnetic flux, phi is equal to magnetic flux, आणि capital I is equal to current, आणि capital I is equal to काय बेटा, current. Capital I is equal to current. Capital I is equal to current. झाले. ओके, पुढचं एक क्वेश्चन लिहायचं बेटा. गिव्ह द एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टन्स. गिव्ह द एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टन्स. ऑल मध्ये लिहा. गिव्ह द एक्सप्रेशन फॉर कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. गिव्ह द एक्सप्रेशन फॉर coefficient of self inductance. Give the expression for self inductance. पहिलं काय बेटा, give the expression for self inductance. एक्सप्रेशन द्यायचं आहे कुणासाठी, सेल्फ इंडक्टन्स और कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. और मध्ये अजून एक प्रश्न आहे, इंडक्टन्स और प्रूव दैट
एल इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन एस. अजून एक प्रश्न. और प्रूव्ह दॅट एल इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन एस. और प्रूव्ह दॅट एल इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन एस. ओके. आता एक्सप्रेशनसाठी प्लीज कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे द्यायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर मला माहिती आहे एल इज इक्वल टू किती असतं बेटा, एन इंटू फाय अपॉन आय. हां, पुन्हा आय एम पी क्वेश्चन बेटा खूप वेळेस विचारला जातो. आय एम पी क्वेश्चन आहे, आय एम पी लिहून ठेवा, खूप वेळेस विचारला जातो. एल इज इक्वल टू किती असतं बेटा, एन इंटू फाय अपॉन आय. याला मी इक्वेशन 1 देतो. ठीक आहे. याला इक्वेशन काय दिली, 1. त्याच्यानंतर पुढे मला माहिती आहे एसचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. एस आठवते बेटा, रिलक्टन्स. एस इज इक्वल टू एम एम एफ अपॉन फाय. आठवते का. एस इज इक्वल टू किती असतं बेटा, एम एम एफ अपॉन फाय. बरं, एम एम एफचा पण माझ्याकडे फॉर्म्युला आहे एन इंटू आय अपॉन फाय. एम एम एफचा माझ्याकडे फॉर्म्युला किती बेटा, एन इंटू आय. आठवते. एम एम एफचा माझ्याकडे फॉर्म्युला किती आहे, एन इंटू आय. आता मला नाही का बेटा इथे फायची इक्वेशन काढायची. कुठली इक्वेशन काढायची बेटा, फायची. कुठली इक्वेशन काढायची, फायची. का, हा फाय दिसतोय बेटा इथे, एन आणि आय दिसतोय इथे. मला मी कुठली इक्वेशन काढली आता, फायची. फायची इक्वेशन काढताना हा डिवाइड इकडे आलं होती मल्टिप्लाय. मग एस इंटू द फाय विच इज इक्वल टू किती आलं, एन इंटू आय. मग फाय इज इक्वल टू किती बेटा, एन इंटू आय अपॉन एस. याला मी इक्वेशन सेकंड देतो. फाय इज इक्वल टू किती आलं, एन इंटू आय अपॉन एस. काय करून टाका बेटा, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. बरं, मग एल लिहिलं, एन पण आला. ठीक आहे, इंटू आणि खाली हा आय जसाच्या तसा, किंवा मी असं लिहितो आता, एन लिहिला त्याच्या खाली आय जाऊ देतो, चालेल. इंटू एन आणि आय लिहिला, काय बाकी आहे फक्त फाय. फायच्या जागी किती आलं बेटा, एन इंटू द आय अपॉन एस. येस ऑर नो, एन इंटू द आय अपॉन एस. हा आय आणि हा आय काय झाला, कॅन्सल. एल इज इक्वल टू एन इंटू एन किती आलं, एनचा स्क्वेअर आणि आपणला खाली किती आलं, एस. हा झाला माझा फॉर्म्युला. आता ह्या फॉर्म्युल्यावरती आपण सम्स पण घेतलेत बेटा, आठवतंय. एल इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन एस. पण तेव्हा मी सांगितलं नव्हतं फॉर्म्युला आला कसा, तो आता सांगतोय. ठीक आहे. तेव्हा फक्त आपण लिहून घेतला होता, पण तेव्हा सांगितलं नव्हतं फॉर्म्युला आला कसा. तो फॉर्म्युला असा येतो, कळालं. सगळ्यात पहिले एल इज इक्वल टू एन इंटू फाय अपॉन आय येतं. मग त्याच्यावर मला फाय काढावा लागतो. फायसाठी माझ्याकडे फॉर्म्युला एस इज इक्वल टू एम एफ अपॉन फाय. एस इज इक्वल टू एन इंटू आय अपॉन फाय. फाय डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. फायची इक्वेशन काढली, तो फाय इक्वेशन 2 कशात टाकली, इक्वेशन 1 मध्ये. मला एल इज इक्वल टू किती आलं, एन स्क्वेअर अपॉन एस. एल इज इक्वल टू किती आलं, एन स्क्वेअर अपॉन एस. बरं, आता सेल्फ इंडक्टन्स म्हटलं म्हणजे पहा, नीट लक्ष द्या काय सांगतो ते. सेल्फ इंडक्टन्स म्हटलं, ठीक आहे, आणि एल इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन एस म्हटलं, तर माझं उत्तर इथपर्यंत लिहायचं. माझं उत्तर इथपर्यंत लिहायचं. पण कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स म्हटलं तर मला अजून सोडवावं लागतं. कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स म्हटलं तर मला अजून सोडवावं लागतं. काय, त्या केससाठी मला इथपर्यंत यावंच लागतं. इथपर्यंत यावंच लागतं. मी काय बोलतोय, काय नाही, नीट लक्ष देऊन ऐका. काय म्हटलं बेटा, सेल्फ इंडक्टन्स आणि एल इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन एस म्हटलं तर इथपर्यंत यायचं, संपवायचं, झालं, संपलं. पण जर मला कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स म्हणतोय तर मला पुढे जावं लागतं. कसं, याला मी आता थर्ड देतो, इक्वेशन थर्ड. हे दोघांसाठी इथपर्यंत यायचं बोललो, आणि कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स असेल तर मला पुढे सोडवावं लागतं. पुढे सोडवताना बेटा कोइफिशियंट ऑफ इंडक्टन्स म्हणजे तुमचं म्यू असतो बेटा, लक्षात ठेवा. कोइफिशियंट म्हटलं म्हणजे म्यू. म्हणजे मला इक्वेशन काढायची आहे, पण कुठल्या फॉर्म मध्ये, म्यूच्या फॉर्म मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये, म्यू. मग म्यू कुठल्या फॉर्म्युला देतो बेटा, एसच्या फॉर्म्युला देतो. कुठल्या फॉर्म्युला देतो, एसच्या. मग सगळ्यांना माहिती एस इज इक्वल टू के एल अपॉन ए. के ची किंमत 1 अपॉन म्यू असते, म्यू इंटू द ए. वरती काय नसतं म्हणजे 1 असतो. पुन्हा एल अपॉन खाली किती येईल, म्यू 0 म्यू आर इंटू द ए. कुणाची किंमत आली, एसची. कुणाची किंमत आली, एसची. याच्या खाली काही नसतो म्हणजे 1. जर मी याला उलट केलं, इकडचं पण काय म्हणजे बेटा उलट. का, मला इथे वरती काही नाहीये म्हणजे काय बेटा, 1 आहे. 1 अपॉन एस काढायचा आहे, ना की फक्त एस काढायचा आहे. मला काय काढायचं आहे, 1 अपॉन एस. मी काय करेल, या एसच्या जागी ही किंमत टाकणार आहे, या एसच्या जागी ही किंमत टाकणार आहे. पण तो 1 अपॉन ए लक्षात घ्या. तो काय बेटा, 1 अपॉन ए हे लक्षात घ्या. मग देअरफॉर पुढे अजून सोडवायचं. 1 अपॉन एस इज इक्वल टू 1 अपॉन एस इज इक्वल टू उलट केलं किती बेटा, म्यू 0 म्यू आर
ए अपॉन खाली किती आलं एल. याला इक्वेशन 4 घेऊ. याला इक्वेशन काय द्या 4. मग पुट आता काय इक्वेशन 4 इन इक्वेशन 3 इन इक्वेशन 3. मग एल इज इक्वल टू हा एन स्क्वेअर जसाच्या तसा इंटू याला मी 1/s लिहितो. चालेल बेटा. इथं काही नसतं म्हणजे 1/s. 1/s ची किंमत काढली आहे. मग किती आला एन स्क्वेअर इंटू म्यू 0 म्यू आर ए अपॉन ला खाली किती आलं एल. म्हणजेच एल इज इक्वल टू एन स्क्वेअर म्यू 0 म्यू आर ए अपॉन एल. हे कुठलं इक्वेशन झालं बेटा एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. एक्सप्रेशन फॉर कोणासाठी बेटा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. एक्सप्रेशन फॉर कोणासाठी बेटा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. इथे लिहून टाकू वाटलंच तर एक्सप्रेशन फॉर कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. एक्सप्रेशन फॉर कोणासाठी बेटा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. द मोस्ट आयएमपी डेरिव्हेशन. याच्यावरती आधारित माझं उद्या पण एक क्वेश्चन चालेल. ठीक आहे. अँड फॉर्म्युला किती आला लक्षात ठेवा. एल इज इक्वल टू किती बेटा एन स्क्वेअर म्यू 0 म्यू आर ए अपॉन एल. एन स्क्वेअर म्यू 0 म्यू आर ए अपॉन एल. याच्यावरती आधारित उद्या पण चालेल माझा एक क्वेश्चन. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळं लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके झाले बेटा लिहून. आता आपल्याला पुन्हा काय लिहायचे सगळ्यांचे व्हेअर. सगळ्यांचे काय लिहायचे व्हेअर. व्हेअर एल इज इक्वल टू काय बेटा सेल्फ इंडक्टन्स. लिहून घ्या. एल इज इक्वल टू सेल्फ इंडक्टन्स. एन इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स. एन इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स. फाय म्हणजे काय मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स. आय करंट. आय म्हणजे काय बेटा करंट. एस म्हणजे काय रिलक्टन्स. खाली कंटिन्यू जाऊ द्या मोठं. एस म्हणजे काय रिलक्टन्स. एमएमएफ माहिती आहे सगळ्यांना मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. एमएमएफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. त्याच्यानंतर फाय झालं एन झालं आय झालं इकडचं पण एस पण झालं इकडचं पण झालं. त्याच्यानंतर म्यू 0 की तर काय कॉन्स्टंट काय घ्यायची गरज नाही. म्यू 0 काय असतं बेटा परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. म्यू 0 परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. म्यू 0 परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस और एयर और वैक्यूम. म्यू आर पुढे म्यू आणि आर रिलेटिव्ह परमिएबिलिटी. म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी आणि ए क्रॉस सेक्शनल एरिया. अजून एक बाकी आहे एल लेंथ ऑफ द कंडक्टर. लेंथ ऑफ द कंडक्टर. एल म्हणजे काय आलं बच्चा लोक लेंथ ऑफ द कंडक्टर. उद्या पुन्हा आपल्या याच्यावरती कन्सेप्ट बघायचं बेटा. ठीक आहे. आजच्या दिवस दॅट्स ऑल. बाकीचं उद्या बेटा. थँक्यू.